नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण एक चटणीचा प्रकार बघणार आहोत। ती चटणी म्हणजे आपण कढीपत्त्याची चटणी बघणार आहोत। चला तर मग आता यामध्ये मी काय काय वापरलेलं आहे हे बघा। आता या ठिकाणी मी एक छोटी वाटी भरून खोबऱ्याचा किस घेतलेला आहे, शेंगदाणे घेतले एक वाटीभर आणि छोटी वाटी भरून तीळ घेतलेले आहे आणि एक अगदी छोटी वाटी भरून जवस घेतलेले आहे। कारण आता उन्हाळा असल्यामुळे तीळ आणि जवस याचे प्रमाण कमी ठेवायचं आणि वाटीभर कढीपत्त्याची पानं स्वच्छ धुवून कोरडी करून घेतलेली आहे। लाल मिरची आणि लसणाच्या 4 कांड्या घेतलेल्या आहेत। तर आता आपल्याला ही चटणी कशी करते तुम्ही नक्की बघा। आता हे सर्व आपल्याला वस्तू भाजून घ्यायच्या आहेत, आपल्याला मंद गॅसवर अशा भाजून घ्यायच्या आहेत। आता सगळ्यात पहिल्यांदा मी जवस भाजून घेणार आहे। आता या ठिकाणी जवस भाजून घेऊया आपण। आणि जवस आणि तीळ हे फार पटकन भाजले जातात आणि अगदी बारीक गॅस ठेवायचा हे भाजताना, कारण हे लगेच जळून जातं, त्यामुळे गॅस बारीक ठेवायचा। आता आपण तीळ टाकून घेऊया। आता हे जवस आपले भाजत आलेले आहेत, त्यानंतर आपल्याला यामध्ये तीळ टाकायचे आहे। आता बघा, हे तीळ पण अगदी पटकन भाजले जातात, कारण कढई तापलेली असते आणि तीळ भाजायला वेळ लागत नाही। आणि सर्व हे आपल्याला मंद गॅसवर भाजून घ्यायचे आहेत। तर बघा, आता हे आपण बारीक गॅसवर भाजून घेतले आणि आता आपण खोबरं भाजून घेऊया। खोबरं अगदी मंद गॅसवर आणि पटकन हलवत राहायचं, कारण खोबरं हे लवकर जळतं, त्यामुळे हे खोबरं हे सारखं आपल्याला खालीवर हलवत राहायचं, त्यामुळे खोबरं हे जळत नाही। आता आपण खोबरं भाजून घेऊया। तर चला, आता आपलं खोबरं पण भाजून झालेलं आहे। आता आपण शेंगदाणे टाकणार आहे आणि आता हे शेंगदाणे आपले अर्धवट भाजले। आता हे शेंगदाणे आपण अर्धे भाजून घेऊया। आणि तर बघा, आता हे आपण अर्धवट भाजल्यानंतर यामध्ये आपल्याला कढीपत्ता टाकायचा आहे। आता हे कढीपत्ता हा शेंगदाण्याबरोबरच भाजून घ्यायचा, कारण शेंगदाण्याबरोबर जर भाजला कढीपत्ता तर त्याचा कलर तसाच राहतो आणि शेंगदाण्याबरोबर अगदी खरपूस असे हे कढीपत्ता भाजला जातो। कढीपत्ता जर नुसता भाजला तर तो जळून काळा होतो। आणि आता आपल्याला मिरच्या गरम करून घ्यायच्या आहेत थोड्या। आता हा गॅस बंद केलेला आहे मी आणि तापलेल्या कढईमध्ये मिरच्या फक्त आपल्याला गरम करून घ्यायच्या आहे, मिरच्या भाजायच्या नाहीयेत। आता ही मिरची गरम झाली की काढून घ्यायची आणि त्याच कढईमध्ये आपल्याला जिरे टाकायचे आहेत। आता 1 चमचा भरून जिरे टाकलेले आहेत मी। आणि आता हे सर्व आपण भाजून घेऊया व्यवस्थित। आता हे व्यवस्थित भाजून झालेलं आहे। आता हे थंड करायला ठेवून, आता बघा, कढीपत्ता अगदी खरपूस असा या शेंगदाण्याबरोबर भाजला गेलेला आहे आणि कलर सुद्धा त्याचा हिरवा जसाची तसा राहिलेला आहे। आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊया आणि मिक्सरच्या भांड्यातून आपल्याला चटणी आता बारीक करायची आहे। मी ही चटणी अगदी पिठासारखी बारीक करायची नाही। आता यामध्ये मी 2 कांड्या लसूण टाकून घेतलेला आहे आणि आता हे सर्व मिक्स करू आणि मिक्सरच्या भांड्यातून काढून घेऊया। आणि एकदम बारीक पिठासारखी करायची नाही, ही चटणी आपल्याला थोडीशी जाडसरच ठेवायची आहे। आता यामध्ये मीठ टाकून घेऊया आणि मीठ टाकल्यानंतर ही बारीक करून घेऊया आणि थोडासा हिंग टाकलेला आहे आणि आता ही मिक्सरला लावून घेऊया आपण। तर बघा मैत्रिणींना, आता हे अशा प्रकारे आपण आता ही मिक्सरला लावून वाटून घेऊया। तर बघा, आता ही आपली चटणी रेडी झालेली आहे। आता मी ती सर्विंग बाउलमध्ये सर्व करून ठेवलेली आहे। आता ही एका कंटेनरमध्ये ठेवून द्यायची आणि पॅक झाकणाच्या कंटेनरमध्ये ठेवायची, त्यामुळे ही खराब होत नाही बिलकुल। 1-2 महिने जरी ही चटणी राहिली
तरीही खराब होत नाही आणि टेस्टला सुद्धा जशीच्या तशी राहते. तर तुम्हाला ही चटणीची रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा.